मध्ये हा मोठा नेता झाला, पुढचा आमदार, तर माझा काय होईल? म्हणून यांनी परत जाऊन नाईक बंगल्यावर कॉम्प्रोमाइज केला आणि हात मिळवणी केली आणि यांनी अट्टहास धरला की मोहनीताई नाईकला युती करून तिकीट द्या. यांच्या त्या अट्टहासामुळे वरच्या लोकांनी म्हटलं तिकीट भाजपला द्यावं लागेल, युती करून मोहनी नाईकला नाही. तर यांनी मान्य केलं नाही. जर भाजपला तिकीट मिळत असेल तर आम्ही युती करत नाही. आणि या अशा यांच्या भानगडीमुळे ही युती तुटली. मतविभाजनावर बोलतो, हा त्याच्यावर बोलतो. आणि ही युती तुटली. सर्व घडामोडी जरी झाली तरी मी नाव न घेता एक गोष्ट स्पष्ट करतो की तो विषय नंतर घेतो. युती तुटण्याचे परिणाम आता जर भारतीय जनता पार्टी आणि घडी एकत्र आले असते आणि त्यांनी निवडणूक लढली असती आणि मी उभा राहिलो असतो किंवा बाकी लोक उभे राहिले असते तरी पुसदच्या जनतेनं या युतीला मतदान केला नसता. कारण विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी अजित पवार गट घडी एकत्र होते. सर्व लोकांनी त्यांना मतदान केलं, प्रचंड बहुमताने निवडून दिलं. परंतु 1.5 वर्षात यांनी फक्त ज्यांनी त्यांना मतदान केलं त्यांचा फक्त त्या मतापुरता उपयोग केला. नंतर त्यांच्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही. त्यांना काही देणं घेणं तर सोडा, त्यांना त्यांची काही कामं करण्याचं सोडा, फक्त भेट सुद्धा दिली नाही किंवा त्यांच्याबद्दल आपली कृतज्ञता, त्यांचे उपकार आमच्यावर असंही कुठं म्हटलेला नाही. जाऊ द्या एवढं सर्व. 1.5 वर्षात त्यांच्या तोंडातून कधीतरी एखाद्या समारंभामध्ये कार्यक्रमामध्ये जय श्रीरामचा नारा तरी निघाला का? कधीतरी बोलतात का की आम्ही बी जय भीम आहो, आम्ही बी जय श्रीरामचे भक्त आहो? नाही. त्यामुळे यांनी युती तुटल्यानंतर केली असती तरी यांना मतदान भेटला नसता. आता स्वार्थापायी यांची युती तुटली आणि निवडणूक लागली तरी याचा परिणाम निवडणुकीवर झालेला नाही. महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत डॉक्टर नदीम, त्यांचे मर्यादित वोट आहेत आणि त्यांना MIM सुधरू देत नाही. त्यामुळे ते वसंतनगरच्या बाहेर निघाले नाही. मोहनीताई नाईक यांना तिकीट मिळाली, त्यामुळे आम जनतेचं म्हणणं आहे की राज्यमंत्रीपद असताना, एवढे सर्व पद भेटले असताना नगराध्यक्षही यांना पाहिजे, जिल्हा परिषदही यांना पाहिजे, लोकसभाही यांना पाहिजे, सगळं यांना पाहिजे. तर मग आम कार्यकर्त्याला काय? आणि यांच्या सर्व म्हणजे एक पत्रकाराने तर लिहिलं की पुसदचा सातबाराच नायकाच्या नावानं करून द्या. म्हणजे सगळे यांना दिल्यानंतर जनतेचा काय भला? जनतेला काय मिळणार? लोकांच्या मनात ही नाराजी आहे. म्हणून यांना मतदान, मी जास्त आता बोललो तर कसं होते मग अनिल ठाकूर अतिशयोक्ती करते का असं? मी मागे 100 मुद्द्याचा काढला वचननामा. काही जणांना वाटलं एवढं होते का अतिशयोक्ती करा. पण जर खरं सांगू ना, 80% समाजाचा मतदान त्यांच्या हे धनुष्यबाणावर पडणारा, तर त्यांचा फरक पडत नाही. दुसरं राहिले कमळ. कमळ बद्दल बोलायची गरजच नाही. कमळचे मतं फार निष्ठावंत आहेत. कमळला मानणारे भारतीय जनता पक्षाचे, RSSचे, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, दुर्गा वाहिनीचे मतं, गौरक्षकांचे मतं हे फार कठोर मत आहेत. हे मतं दृढ कोणत्या विषयावर आहेत? उमेदवारावर नाही आहे. हे मतं दृढ आहेत हिंदुत्व रक्षणासाठी, हिंदवी स्वराज्यासाठी आणि चांगले काम करण्यासाठी. कोण पुढे आलेला आहे भगवा ध्वज घेऊन हे त्याला मिळतात. तर त्यांच्या लक्षात आलंय की हा उमेदवार डमी आहे. त्यामुळे या सगळ्या 5 उमेदवारांमध्ये कोणी भगवा ध्वज घेऊन हिंदवी स्वराज्यासाठी समोर निघाला असेल तर तो एकमेव गरीब माणूस अनिल ठाकूर धनुष्यबाणावर दिसत आहे. त्यामुळे सर्व आपल्या सोबत आहे. यामुळे आणि याच्याही पुढे जाऊन सांगतो, डॉक्टर नदीम उभे आहेत. 20,000 18,000 जे काही मुस्लिम मतदान असेल त्याच्या भरोश्यावर. त्यांचं म्हणणं आहे मी सेक्युलरवादी आहे वगैरे वगैरे. मी काही म्हणत नाही, ते काय ते त्यांनाच माहित. परंतु यांनी किती प्रयत्न केला तरी ज्या लोकांना विकास पाहिजे आहे ते मत निश्चित मला मिळतील. त्यामुळे हे जे काही युती तुटली, जितके उमेदवार उभे आहेत, आता राजूभाऊ बी उभा आहे. पण मला असं वाटतं की शेवटच्या क्षणी राजूभाऊ विचार करत की 1-2 हजार मतं मी घेण्यापेक्षा ज्या लोकांनी माझ्यावर अन्याय केला त्यांना धडा शिकवायचा असेल तर ते धनुष्यबाणावर वरती करा. त्यामुळे तीही मतं फुटणार नाही. आणि शेवटी तुम्हा सर्वांची साथ असली, मतदारांची साथ असली, भगवानचा परमेश्वराचा आशीर्वाद असला तर आपण चांगल्या मतांनी यश संपादन करू एवढा आत्मविश्वास आहे. मा जगदंबेने एवढा काळी दिला.